नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, दुग्ध व्यवसायातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आपली दुधाची गाय गाभण न राहणे हा आहे. कारण आपल्याजवळ असलेली गाय किंवा म्हैस हे वेळेत गाभण नाही गेली तर आपला दुधाचा व्यवसाय तोट्यात जातो. कारण जनावराचा भाकड काळ हा जेवढा कमी असेल तेवढा आपला फायदा होतो. पण बऱ्याच पशुपालकाचा सततचा प्रश्न असतो की गाईची गर्भाशय पिशवी साफ केली, तिला 7-8 वेळेस AI केले, भरवले तरी गाभण राहत नाही, काय कारण असू शकते? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले दुधाचे जनावर गाभण राहण्यास का दमवते त्याची काही कारणे मी सांगणार आहे. त्या प्रत्येक कारणाचा वेळीत उपाय केला तर तुमची गाय किंवा म्हैस ही लगेच गाभण जाईल. गाभण न जाण्याची कारणे बघण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पशुपालक मित्रांनो, आपली गाय किंवा म्हैस ही गाभण का राहत नसते याची काही कारणे असू शकतात. आणि ते जी कारणे आहेत ते सांगण्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो की या व्हिडिओमध्ये मी फक्त गाभण आपली गाय किंवा म्हैस का राहत नाही याची कारणे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावर उपाय काय करावा यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये जर उपाय सांगितला तर व्हिडिओ फार मोठा होईल. त्यामुळे तुमच्या जवळील गायीची किंवा म्हशीची प्रत्येक वर्षाला डिलिव्हरी होत असेल तर तुमचा दुग्ध व्यवसाय चांगला भरभराटी देतो. म्हणून तुमची दुधाची जनावरे वेळेत गाभण घालवली पाहिजेत. एखादे जनावर 2दा-3दा भरवले व गाभण नाही गेले तर त्यावर कारण शोधून लगेच आपण ॲक्शन घेतली पाहिजे आणि तिला जे काही नेमके तिचे गाभण न राहण्याचे कारण आहे ते शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. मित्रांनो, पशुपालक मित्रांनो, आपली गाय गाभण न राहण्याचे सर्वात पहिले कारण म्हणजे त्या गायीला संतुलित आहार न मिळणे हे असू शकते. कारण काय होते की वर्षातील प्रत्येक दिवस हा सारखाच नसतो. म्हणजे कधी उन्हाळा असतो, कधी पावसाळा असतो, कधी थंडीचे दिवस असतात. त्यामुळे आपल्याकडे जी वैरण उपलब्ध होते ती ऋतुमानावर अवलंबून असते. कधीकधी वैरणच नसते, म्हणून आपण ऊसाचे वाडे किंवा इतर अशा प्रकारची वैरण आपल्या जनावराला देतो. त्यामुळे आपली जनावरे गाभण राहण्यास दमवतात. कारण याच्यामधून जे जनावराला पौष्टिक जे खनिजे मिनरल्सची गरज असते ते मिळत नाही. त्याचबरोबर विल्यानंतर जास्त दूध द्यावे म्हणून आपण त्या जनावरांना खुराक जास्त प्रमाणात देतो. त्यामुळे हिरवी वैरण व वाळलेली वैरण आपले जनावर कमी खाते आणि यामुळे काय होते की आहाराचे नियोजन संतुलित राहत नाही. मग ज्यावेळेस गाईचे दूध कमी होते त्यावेळेस आपली गाय ही गाभण नसते. मग आपण गाईला गाभण घालवण्यासाठी प्रयत्न चालू करतो, पण त्यावेळेस खूप वेळ झालेला असतो. म्हणून आपल्या जनावराला संतुलित प्रमाणात हिरवी वैरण, खुराक व वाळलेली वैरण यांचे नियोजन करणे गरजेचे असते. मित्रांनो, पशुपालक मित्रांनो, आपले दुधाचे जनावर गाभण न राहण्याचे पुढचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या जनावराला प्रॉपर पद्धतीने मिनरल मिक्सचर न मिळणे हे असू शकते. कारण काय असते की जनावराच्या गर्भाशयाची वाढ व त्याचे कार्य हे व्यवस्थित ॲक्टिव्ह होण्यासाठी बऱ्याच विटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, विटॅमिन AD3 अशा घटकांची आवश्यकता असते. कारण आपण दूध काढत असल्यामुळे दुधामधून या घटकाची कमतरता जनावराला दूध काढल्यामुळे दुधामधून हे घटक कमी होतात आणि या घटकाची कमतरता जनावराला असते. त्यामुळे आपण मिनरल मिक्सचरमधून या घटकाची पूर्तता करणे आवश्यक असते. म्हणून आपण मिनरल योग्य मात्रेत देत नसाल तर आपली गाय गाभण राहण्यास फार दमवते. म्हणून मिनरल्सची कमतरता हे प्रमुख कारण असू शकते आपली गाय गाभण न राहण्यासाठी. त्यामुळे चांगल्या एखाद्या ब्रँडेड कंपनीचे मिनरल आपण सतत देणे गरजेचे असते. पशुपालक मित्रांनो, गाय गाभण न राहण्याचे सर्वात मेन कारण म्हणजे गाईच्या गर्भाशयात इन्फेक्शन असणे हे असू शकते. तुम्ही बऱ्याच वेळा गाईच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे असं ऐकलं असेल. आता तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहात त्या प्रकारची घाण जर आपल्या गाईच्या योनी मार्गातून पडत असेल तर त्या गाईला एकदम जोरात इन्फेक्शन आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
मित्रांनो, आपली गाय ज्यावेळेस माझावर येते त्यावेळेस तिचा जो पडणारा बळस असतो त्याचे आपण बारीक निरीक्षण करणे गरजेचे असते. कारण त्यामध्ये बारीक पांढरे स्पॉट, घट्ट असा पांढरा कलरचा बळस असतो. आपण त्यावर जर त्वरित उपचार नाही केला तर तुमची गाय माझावर आहे म्हणून आपण सतत भरवतो, पण तुमची गाय गाभण राहण्या दमवते. ती सतत माझावर येते, सतत उलटते. म्हणून गाईच्या गर्भाशयात इन्फेक्शन असेल तर तुम्ही तुमच्या वेटरनरी डॉक्टरांकडून, एकदम चांगल्या अनुभवी डॉक्टरांकडून चेक करून तिचा बळस एकदम बघून त्याच्यामध्ये पांढरे स्पॉट तर नाही ना याची खात्री करून मगच तुम्ही सिमेंट भरवावे. आणि जर स्पॉट असतील तर योग्य वेळी योग्य तो उपचार करावा. मित्रांनो, आपली गाय गाभण न राहण्याचे पुढचे कारण हे या अगोदरच्या कारणाइतकेच एकदम महत्त्वाचे आहे. आणि ते म्हणजे आपण जे सेमेन वापरतो त्याची मोर्टॅलिटी ही चांगली असली पाहिजे. त्या सेमेनला -196°C एवढं टेम्परेचर स्टोअर केलेले असले पाहिजे. म्हणजे तुमच्या डॉक्टरांकडे जे कंटेनर असते ते सतत नायट्रोजन या द्रावणाने भरलेले असले पाहिजे. त्यामध्ये सेमेन हे कायम नायट्रोजनच्या द्रावणात असले पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या गाईला सेमेन सोडणारे जे डॉक्टर आहेत ते एकदम परफेक्ट करणारे असले पाहिजेत, म्हणजे अनुभवी असले पाहिजेत. कारण सेमेनमधील जे वीर्य द्रव असते ते बरोबर गर्भाशयात जाणे आवश्यक असते. ते थोडे जरी गर्भाशयाच्या बाहेर गेले तरी आपली गाय गाभण राहत नसते. कारण तिकडून येणारे स्त्रीबीज आणि इकडून नराचे जे वीर्य असते त्याचे जर मिलन झाले तरच गर्भधारणा होत असते. त्यामुळे जे करणारे डॉक्टर आहेत ते एकदम अनुभवी असले पाहिजेत. पशुपालक मित्रांनो, आपली गाय गाभण राहण्याचे पुढचे कारण म्हणजे गाईच्या गर्भाशयाला गाठ असणे किंवा गर्भाशयाला सूज असणे हे असू शकते. कारण काय असते, कधीकधी आपले डॉक्टर सांगतात की गाईच्या गर्भपिशवीला गाठ आहे किंवा गर्भपिशवीला सूज आहे, तर अशा वेळेस आपली गाय माझावर येत नाही. आणि जर माझावर आलीच तर गाभण राहत नाही. कारण गर्भाशयाला गाठ असल्याने त्याची ॲक्टिव्हिटी कमी होत असते, म्हणून गर्भधारणा करण्यास ती असमर्थ असते. तर असे होण्याचे कारण म्हणजे गाईचा वेल्यानंतर जो वार असतो तो न पडणे हे असू शकते. किंवा तिचे वासरू ओढून जर काढले असेल तर अशा घटना घडल्या तर आपल्या गाईच्या गर्भाशयाला गाठ किंवा सूज ही कायम राहू शकते. तर असे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आपण वेळेत उपचार करून गाईचे गर्भाशय नॉर्मल करून घेणे गरजेचे आहे. नाहीतर गाय माझावर आली की करायचं, परत गाय माझावर येणार, नेमका प्रॉब्लेम आपल्याला लक्षात येत नाही. आणि आपण म्हणतो की गाय 4 वेळा भरली, 10 वेळा भरली, तर असे व्हायला नको. हा प्रॉब्लेमसुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, पशुपालक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये गाय गाभण न राहण्याची जेवढी पण कारणे सांगितली आहेत ती एकदम मेन कारणे आहेत, सगळ्यात महत्त्वाची मेन कारणे. याच्या व्यतिरिक्तसुद्धा बरीच कारणे आहेत, पण ही जी मेन कारणे आहेत ते मी तुम्हाला सांगितले. आणि या मेन कारणाव्यतिरिक्त आपल्या गाईचा मोका माज असणे म्हणजे सायलेंट हीट असणे हे सुद्धा कारण आपली गाय गाभण न राहण्याचे असू शकते. कारण माझावरच आलेली गाय आपल्याला लक्षात नाही आली तर ती गाभण कशी जाणार. तर अशा प्रकारची बरीच कारणे आपली गाय गाभण न राहण्याची कारणीभूत ठरू शकतात. तुमची गाय गाभण राहत नसेल तर वरीलपैकी कोणत्याही कारण असेल तर ते तपासून त्यावर उपचार करा. तर ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या पशुपालक दुग्ध व्यवसाय ग्रुपवर शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकदम मस्त राहा, आनंद राहा, खुश राहा. धन्यवाद.